नमस्कार, माझं नाव सिद्धेश संतोष लखमदे। मी आज आपल्या समोर व्योमगंगा वृत्तातली एक गझल सादर करत आहे। जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो, जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो, सावलीच्या सोबतीने पोळणारे ऊन घेतो। जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो, सावलीच्या सोबतीने पोळणारे ऊन घेतो। आणि गुंतलेल्या जीवनारे बघ समाधानी कसा मी, गुंतलेल्या जीवनारे बघ समाधानी कसा मी, मज नितळ काही न मिळता गाळही ढवळून घेतो, मज नितळ काही न मिळता गाळही ढवळून घेतो। आणि कोण परके कोण माझे हे आता कळते मलाही, कोण परके कोण माझे हे आता कळते मलाही, माणसांचे हेच अनुभव मी आता जवळून घेतो, माणसांचे हेच अनुभव मी आता जवळून घेतो। आणि मी कधी रागावलो तर ती जरासे मौन धरते, मी कधी रागावलो तर ती जरासे मौन धरते, मी तिला माळून गजरा मन तिचे वळवून घेतो। जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो। आणि शेर आहे की भावनांचे बंध आता स्थैल होऊ लागले तर, भावनांचे बंध आता स्थैल होऊ लागले तर, काळ आला त्रास वाया मी असे समजून घेतो, काळ आला त्रास वाया मी असे समजून घेतो। आणि फार झाल्या वेदना पण त्यातही सुख शोधले मी, फार झाल्या वेदना पण त्यातही सुख शोधले मी, ह्याच साठी जीवनाचे दुःखही विसळून घेतो, ह्याच साठी जीवनाचे दुःखही विसळून घेतो। आणि शेवटचा शेर आहे की व्यक्त होणे बोलणेही शक्य नाही होत तेव्हा, व्यक्त होणे बोलणेही शक्य नाही होत तेव्हा, मीच कवितेतून माझी आस ढाळून घेतो, मीच कवितेतून माझी आस ढाळून घेतो। जीवनाशी मी आताशा केवढे जुळवून घेतो, सावलीच्या सोबतीने पोळणारे ऊन घेतो, पोळणारे ऊन घेतो। धन्यवाद।